भडगाव तालुक्यात 49 ग्रामपंचायतींचे लोकनियुक्त सरपंच पदाचे आरक्षण जाहीर। भडगाव तालुक्यातील एकूण 49 ग्रामपंचायतींचे लोकनियुक्त सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दि. 21 रोजी सोमवारी भडगाव समिती सभागृहात पार पडला। सकाळी 11:30 वाजता भडगावचे तहसीलदार शीतल सोलाट यांच्या अध्यक्षतेखाली सन 2011च्या जनगणनेच्या आधारे सरपंच आरक्षण करण्याबाबतची सभा घेण्यात आली। या सभेला निवासी नायब तहसीलदार सुधीर सोनवणे, तहसीलदार शीतल सोलाट, भडगाव पंचायत समितीचे बीडीओ सुशील सोनवणे, निवडणूक सहायक पंकज भागवत, महसूल सहायक भूषण मराठे होते। एकूण 49 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण असे काढण्यात आलेले आहे। यात अनुसूचित जाती 6 जागा, अनुसूचित जमाती 8 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग 10 जागा, सर्वसाधारण जागा 25 अशा एकूण 49 ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे हे आरक्षण सोडत काढण्यात आले। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, भडगाव। वडगाव, वडजी, वाडे आणि पाटसर या 6 ग्रामपंचायतीचे सरपंच पद सन 2020 मध्ये महिलांकरता आरक्षित नसल्याने या 6 अंजन हिरे, वडगाव, वडजी, वाडे आणि पाटसर या ग्रामपंचायतीच्या नावाचे आपण आणि त्याच्यामधून पारदर्शक वर्गीमध्ये टाकून आपण त्याच्या हस्ते 5 चिठ्ठ्या याच्यामधून काढणार आहे। नामक्रम अंजन हिरे, वडगाव बुद्रुक, वडजी, वाडे आणि पाटसर या 6 चिठ्ठ्या। आज दिनांक 21/4/2025 रोजी पंचायत समिती भडगाव या ठिकाणी आपलं जे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील जवळपास आपले जे 49 ग्रामपंचायती आहेत त्यातील 2025 ते 2030 या कालावधीसाठी 50% जो आरक्षणाचा विषय आहे महिलांसाठी त्यांचं सरपंच पदाचं आरक्षण निश्चित करण्यासाठी आज या ठिकाणी सभा घेण्यात आली होती। त्यामध्ये आपल्या टोटल 49 पैकी 25 ग्रामपंचायती ज्या आहेत त्या महिलांसाठी सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। तर अनुसूचित जातीसाठी 6 जागा होत्या, त्यापैकी 3 महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत। अनुसूचित जमातीसाठी 8 जागा होत्या, त्यापैकी 4 जागा ह्या महिला सरपंच पदासाठी आरक्षित झालेल्या आहेत। ओबीसीसाठी टोटल 10 जागा होत्या, त्याच्यापैकी 5 ओबीसी महिलांसाठी जागा आरक्षित झालेल्या आहे आणि जनरल 25 पैकी 13 जागा ह्या सर्वसाधारणसाठी आपल्या आरक्षित झालेल्या आहेत। आणि या ठिकाणी जो तहसीलदार भडगाव यांनी या ठिकाणी सकाळी 11 वाजता सर्वसाधारण जे हे आहे आरक्षण ते डिक्लेअर केलं होतं आणि दुपारी 4 वाजता महिलांसाठीचं जे सरपंच पदासाठीचं आरक्षण आहे ते डिक्लेअर झालं। धन्यवाद सर।